कार्तिक कृष्णाष्टमी म्हणजेच कालाष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. यावर्षी कालभैरव जयंती 5 डिसेंबर 2023 रोजी मंगळवारी आलेली आहे. या दिवशी नेमकी आपल्याला कोणती आध्यात्मिक सेवा करायची आहे, कालभैरव जयंतीच्या दिवशी नेमकी कशी पूजा करावी, कोणती मंत्रसाधना करावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, याशिवाय कोणते महत्त्वाचे उपाय करावेत जे अधिक प्रभावशाली असतील, याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नमः नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओ सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 5 डिसेंबर मंगळवारी रात्री विशिष्ट मुहूर्तावर आणि विशिष्ट मंत्र यांचं हवन केलं जातं आणि आपली अडकलेली कामं सिद्ध करण्यासाठी कोणी जर आपली एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक केली असेल किंवा आपल्या घरामध्ये चोरी झाली असेल किंवा आपले पैसे कुणाकडे अडकले असतील तर स्वतः कालभैरवनाथ त्यांना दंडित करून वठणीवर आणतात आणि त्यामुळे कालभैरवनाथांना कठोर शिस्तीचं दैवत मानलं गेलेलं आहे. कालभैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाच्या कालभैरव रूपाची उत्पत्ती झाली होती. ज्या दिवशी ब्रह्मयोग तयार होतो, कालभैरव हे मंत्र आणि तंत्राची देवता मानली जाते. त्यामुळे या दिवशी मंत्र सिद्ध केले जातात. कालभैरवाच्या पूजेने जीवनातील नकारात्मकता दूर होते. वाईट शक्ती, नजरदोष आपल्या जवळसुद्धा येत नाहीत. त्याचप्रमाणे ग्रहदोष, पीडा, आजार, शत्रुपीड्या इत्यादी सर्व संकटांपासून कालभैरव आपलं रक्षण करतात. कालभैरव हा शंकराचाच एक अवतार असून कालभैरव, कालभैरवनाथ, भैरव, बहिरीनाथ अशी त्यांची अनेक नावंसुद्धा आहेत. भैरव हा देवीच्या शक्तिपीठांचा रक्षक आहे. त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचं स्थान असतं. याशिवाय यांचं वाहन श्वान म्हणजेच कुत्रा आहे. त्यांच्या हातामध्ये खट्वांग त्रिशूल आहे. याशिवाय ते रुद्र म्हणजे शिवाचा अवतार आहेत. कालभैरव जयंती 4 डिसेंबर 2023 रोजी संध्याकाळी 9:59 प्रारंभ होत असून या तिथीची समाप्ती 6 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:37 होणार आहे. आणि आपण नेहमी कोणत्याही तिथीची उदयतिथी पाहतो, त्यामुळे 5 डिसेंबर रोजी तुम्हाला कालभैरव जयंती साजरी करायची आहे. या दरम्यान आपण कालभैरवनाथांची पूजा, आरती, आराधना अवश्य करावी. आपण ती घरी देखील करू शकता किंवा जवळपास जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन केली तरीसुद्धा चालते. आता यांची पूजा कशी करावी? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. मोहरीच्या तेलाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे. कालभैरवनाथांना एखादा नारळ, काळे तीळ आणि उडीद अर्पण करावेत. त्यासोबत थोडीशी खडीसाखरसुद्धा ठेवायची आहे. शक्य झालं तर कालभैरवनाथांची आरतीसुद्धा म्हणा. आपल्या जवळपास जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर आपण ही सर्व पूजा घरामध्ये केली तरीसुद्धा चालेल. आता या दिवशी कोणते स्तोत्र आणि मंत्र तुम्हाला पठण करायचे आहेत ते जाणून घेऊया. या दिवशी कालभैरव अष्टकाचे 11 पाठ तुम्हाला करायचे आहेत. 11 जर तुम्हाला करणं जमत नसेल तर कमीत कमी 1 पाठ मनापासून करा. त्यानंतर ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जो ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मुक्षेयमामृताम या मंत्राचा तुम्हाला शक्य होईल तितका पाठ करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी भैरवनाथांचा संकटनाशन हे अतिशय प्रभावी असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः हा तो मंत्र आहे आणि हा मंत्र शक्य होईल तितका जास्तीत जास्त तुम्ही पठण करू शकता. या सर्व स्तोत्राचं किंवा मंत्रांचा व्हिडिओसुद्धा तुम्ही लावून ऐकलात तरीसुद्धा चालणार आहे. आता आपण जाणून घेऊया कालाष्टमीला कालभैरवनाथांची सेवा करण्याचं महत्त्व नेमकं काय आहे.
कालाष्टमीला कालभैरवनाथांची सेवा करण्याचे अनेक महत्त्व आहे. या दिवशी कालभैरवनाथांची पूजा केल्यामुळे शनिदेवाची सुद्धा कृपा होते. राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो, ग्रहदोष पीडा कमी होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदते. आता कालाष्टमीला तुम्हाला उपाय करायचे आहेत जे अगदी साधे आणि सोपे आहे आणि सहज कोणीही करू शकेल असे उपाय मी तुम्हाला सांगते. कालाष्टमीच्या दिवशी एखादा काळं श्वान जर तुम्हाला दिसलं, म्हणजेच काळ्या कुत्र्याला तुम्हाला चपाती खायला द्यायची आहे. त्या चपातीवर थोडीशी साखर अवश्य घाला किंवा साखर चपाती केली तरीसुद्धा चालेल. किंवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने गोड चपाती करता येत असेल तर तशी करा आणि मग कालाष्टमीला तुम्हाला ही चपाती एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला द्यायची आहे. असं केल्यामुळे शनिदेवाची कृपा तुम्हाला प्राप्त होते. शक्य झालं तर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. असं केल्यामुळे ग्रहदोष पीडा कमी होते आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान नांदतं. आपल्या जवळपास कुठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन भैरवनाथांना शेंदूर, तेल आणि नारळ अवश्य अर्पण करा. हा उपाय केलात तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी नक्कीच मदत मिळते. या दिवशी जे कोणी कालभैरवनाथांचे भक्त असतील त्यांनी एखाद्या भिकाऱ्याला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान अवश्य करायचं आहे. कालभैरवनाथ हे भौतिक सुखाचे दैवत आहेत आणि त्यामुळे कालभैरवनाथांची भक्ती केल्यामुळे आपल्याला भौतिक सुखसुद्धा लाभतं. कालभैरव हे चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्नत भैरव, अस्मारक भैरव, क्रोध भैरव त्यांची ही रूपं आहेत. प्रथम दर्शनी त्यांचं रूप उग्र असलं तरी भक्तांच्या हाकेला ते धावून जातात. ते श्यामवर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत. त्रिशूल, खडग, खापर आणि 4थ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी धारण केले आहे. त्यांचं वाहन कुत्रा असून वेशभूषा ही भगवान शंकरांसारखीच असते. संपूर्ण अंगावर चिताभस्म लावलेलं, कमरेभोवती व्याघ्रचरण म्हणजेच वाघाचं कातडं त्यांनी धारण केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही कालभैरवनाथांचे भक्त असाल आणि तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर हे साधे आणि सोपे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच तुमच्या जीवनामध्ये त्यांच्या भक्तीचा प्रभाव पडणार आहे. कालभैरवनाथांचा आशीर्वाद तुम्हाला यामुळे प्राप्त होणार आहे. कालभैरवांची उपासना केल्यामुळे किंवा कालभैरव अष्टकाचं नुसतं पठण केल्यामुळे भूतबाधा, पिशाचबाधा करणे किंवा बाहेरच्या जगामध्ये आपलं रक्षण होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष कुठलीही समस्या असेल तर आर्थिक समस्यांचं सुद्धा निवारण होतं. आणि आपली जर कुठे फसवणूक झाली असेल, ही शत्रुपीडाच असते आणि कुठे पैसे अडकले असतील तर कोणी आपल्याकडून कर्ज घेतलं असेल किंवा उसने पैसे घेतले असतील आणि तो मनुष्य देत नसेल, अशाही काही समस्या असतील तर यामुळे नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. त्याचप्रमाणे घरादारात शत्रू निर्माण होणे या सर्व गोष्टींचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रास होत असेल, आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, कलह होत असतील, ज्याचं मूळ कारण असतं पितृदोष. कालभैरव अष्टकाच्या पठणामुळे पितृदोषसुद्धा नाहीसा होतो, कमी होतो आणि त्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची उपासना करायची आहे. उपासनाची पद्धत अतिशय सोपी आहे. कालभैरव अष्टक हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे, छोटं स्तोत्र आहे, जे आपण प्रत्येकाने या दिवशी नक्की पठण करा. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नमः नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत हर हर महादेव.